बघायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो आणि मनोज जरांगे पाटील या ठिकाणी अभिवादन करणार आहेत। मनोज जरांगेंचा ताफा आता मुंबईमध्ये पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज या उपोषणाला सुरुवात होती। आज एका दिवसाची परवानगी खरं तर या आंदोलनाला मिळालेली आहे, मात्र मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो आणि या ठिकाणीच मनोज जरांगे पाटील पोहोचतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत। आझाद मैदानातून आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय आता मनोज जरांगे पाटील अगदी काही क्षणामध्ये पोहोचतील। सध्याची तिकडे काय परिस्थिती आहे, किती संख्येने आपल्याला आंदोलक बघायला मिळत आहेत? कृष्णांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, मात्र आपण ही सध्या जी दृश्य बघतोय ती आझाद मैदानातली आहेत। मोठ्या संख्येने खरं तर कालपासूनच आंदोलक जमायला सुरुवात झालेली होती। मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आलेले होते आणि कालपासूनच या आंदोलनस्थळी जमायला सुरुवात झाली होती, मात्र आज त्यापेक्षाही जास्त संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आजच्या दिवसासाठी खरं तर या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय मनोज जरांगे पाटील अगदी काही क्षणातच त्या ठिकाणी पोहोचतील। आत्ताची काय सध्याची परिस्थिती दिसते, किती संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी जमलेला आहे? नक्कीच अमित, आपण पाहू शकतो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे थोड्या वेळातच आझाद मैदान येथे दाखल झाले होणार आहेत। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा आंदोलक या आझाद मैदान स्थळी दाखल झालेले आहेत। अगदी सर्वीकडे जे आहे ते भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळतं। अगदी गांधी टोपी सर्वांनीच घातलेला आहे, त्यावरती देखील हम सब जरांगे हम सब एक मराठा लाख मराठा अशा ज्या आशय जे आहे तो टोपीवरती आपण पाहू शकतो। दृश्यांमध्ये अगदी महिला देखील जे आहे ते डबा खाताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सकाळ झालेली आहे, आपली अगदी चटणी भाकर घेऊन जे आहे ते या आंदोलन ठिकाणी आझाद मैदान येथे दाखल झाले। ते आपण त्याच्याशी संवाद साधू। काय सांगाल, अगदी तुम्ही सकाळी चटणी वाटत भाकर खात आहात, आंदोलनस्थळी ठिकाणी दाखल झालेला आहे। आम्ही नेहमी आंदोलनमध्ये जवळचीच घरचीच भाकरी बांधून आणतो, खराब झाली तरी खातो। आम्हाला महत्त्वाचं आरक्षण आहे लेकरा बाळासाठी। तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाहीत, आझाद मैदान सोडणार नाहीत। मनोज दादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। आजी, कुठून आलात तुम्ही? पंढरपूर। कधीपासून तुम्ही या आझाद मैदान येथे येण्यासाठी निघालात? काल निघालात। कसे निघालात? रेल्वेने आलोय। रेल्वेने आलात। काय अगदी 2 वर्षांपासून हा लढा सुरू आहे, काय तुम्हाला वाटतंय? द्यायलाच तयार, आरक्षण द्यायलाच तयार नाही ते। हो, किती काकून काय करा, आंदोलन करा, काय बी करा, त्यांची द्यायची तयारी नाही। आमच्या हक्काचं आहे। आमची लेकरं रस्त्यावर यायला लागली, आमची लेकरं दारं धरते ती, दिवसभर वनवन काम करते ती, तरी ह्या सरकारला दयामाया बिलकुल सुद्धा ही नाही। मग कधी हे दयामाया येणार आहे? फक्त मतापुरता माझा मराठी, मतापुरता माझा मराठी। मत झाली की मराठी कुठं गेला, ती पुन्हा 5 वर्षांनीच मराठी पुढे आला। अगदी मनोज जरांगे पाटील हे आज उपोषण करणार आहेत आणि आंदोलनस्थळी या आझाद मैदान येथे अनेक ऐतिहासिक आंदोलनं पार पडली। तुम्ही देखील आता सामील झालेल्या आंदोलनात? आम्ही जाणार नाही। दादा जावं म्हणल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत। जाणार नाही तुम्ही? हटणार नाही। हटणारच जीव गेला तर चालेल, पण माघारी हटणार नाही। नक्कीच आपण पाहू शकतो मागं हटणार नाही अशी देखील जी आहे ती प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी काल आजी ज्या आहेत त्या पंढरपूरहून रेल्वेने प्रवास करत आझाद मैदान येथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी मी सांगू शकतो की दाखवू इच्छितो की व्हिडिओ जर्नलिस्ट यांना सांगतो की संपूर्ण जिथे जागा मिळेल तिथे जे आहे ते मराठा आंदोलक बसलेले आहेत। अगदी पाण्याचा टँकर देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्याच्या टपावरती देखील जे आहे ते मराठा आंदोलक बसलेले आहेत। जरी 5000ची संख्या जरी जी आहे ती परवानगी 5000 आंदोलकांची संख्या जरी देण्यात आली असली तरी मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत।
अगदी काल रात्रीपासूनच मुंबईच्या किंवा आझाद मैदानच्या परिसरात मोठ्या संख्येने जिथे जागा मिळेल तिथे जे आहे ते राहिले आहे, जिथे जेवण भेटेल किंवा अन्न भेटेल तिथे देखील जे आहे त्यांनी खाल्लेलं आहे. आपल्याला पाहायला दृश्यांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे देखील जे आहे ते मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे देखील जे आहे ते रात्र काढलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी दृश्यांमध्ये आत्ता काही वेळापूर्वीच पाहिलं की अगदी भाकरी, चटणी भाकरी आपल्या डब्यात घेऊन आलेले आणि ते देखील सकाळचे 8 वाजलेले आहेत ते देखील आपल्याला खाताना पाहायला मिळतात. अगदी काही वेळातच मराठा आंदोलकाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील देखील जे आहे ते या आझाद मैदान येथे दाखल झालेले आहेत. अगदी 29 ऑगस्ट 2023 पासून जो आहे तो लढा सुरू झालेला आहे. आज 2 वर्ष पूर्ण झालेले आणि आज आंदोलन आझाद मैदान येथे देखील पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला जे आहे ते बसणार आहेत. आता पुढची भूमिका देखील अगदी काही वेळातच पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील दाखल होतील. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित, अगदी कृष्ण, खरं आहे, खचाखच भरलेलं मैदान आपल्याला बघायला मिळत आहे. हे सुद्धा सांगा की कशा पद्धतीने बसण्याची व्यवस्था केली आहे, इतर सोयी सुविधा कशा पद्धतीने केलेल्या आहेत ते सुद्धा सांगा. नक्कीच अमित, आपण पाहू शकतो अगदी पाण्याचे टँकर असतील ते देखील जे आहे ते या आंदोलनस्थळी म्हणजे आझाद मैदान येथे ठेवण्यात आलेले आहे, ज्यांना पाण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या जेवणाची सोय जी आहे तो सोय स्वतः केलेली आहे. घरून डबे घेऊन आलेले किंवा अनेक जण टिफिन घेऊन आलेले, डबे घेऊन गेले, जे अन्न मिळेल ते घेऊन जे आहे ते बिस्किटाचे पुढे देखील जे आहे ते या ठिकाणी वाटण्यात येत आहेत. पाण्याची सोय देखील जी आहे ते करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहता सर्वच जण आपापली स्वतःची सोय करूनच या आझाद मैदान येथे आमरण उपोषणासाठी किंवा आंदोलनासाठी आझाद मैदान येथे दाखल झालेले आहेत. अगदी. आणि कृष्णा, जसं दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे आपल्याला मराठा बांधव दिसत आहेत आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने खरं तर बघायला मिळत आहेत. महिलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला दिसतोय. तर सध्या आपण जी दृश्य बघतोय ती फ्रीवेवरची दृश्य बघतोय. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता हळूहळू आंदोलन स्थळाकडे पोहोचायला लागलेला आहे. काही क्षणातच मनोज जरांगे पाटील हे आपल्याला सभास्थळी या आंदोलनाच्या स्थळी जाताना दिसतील. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, या ताफ्यामध्येच आहेत, ते त्यांच्याकडे आपण जाऊया. सुमित, सध्या ताफा कुठे पोहोचलेला आहे, साधारण किती वेळ लागेल आंदोलन स्थळी पोहोचण्यासाठी? सध्या मुक्त मार्गावर आपण आहोत आणि इथून बरोबर पीडीएमएल रोडला आपण उतरू. थोडासा 1-2 मिनिटांमध्ये तिथे उतरणार आहोत आणि त्यानंतर कर्नाक बंदर, जीपीओ, सीएसएमटी आणि आझाद मैदान असा थोडासाच टप्पा उरलेला आहे. म्हणजे पुढच्या साधारणतः 10 मिनिटाच्या आत मनोज जरांगेंचा हा सगळा ताफा आझाद मैदानात पोहोचलेला असेल. 9 वाजताची परवानगी दिली आहे आणि बरोबर 8:15 ते 8:30च्या दरम्यानच मनोज जरांगे आझाद मैदानामध्ये पोहोचतील. सगळ्यात त्यांच्यासोबतचा हा मोठा ताफा आपण बघतोय. 5,000पेक्षा अधिक सगळे मराठा बांधव आहेत जे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. हे मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईला धडकलेलं आहे आणि थोड्याच वेळात आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर मनोज जरांगे पहिली काय घोषणा करणार, त्यांच्या सगळ्या पुढची रणनीती काय असणार हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असेल. मात्र मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर आता मुंबईमध्ये राहणारे देखील मराठा बांधव हे निघालेले आहेत आझाद मैदानाच्या दिशेनं. त्यामुळे या फक्त मुक्त मार्गावरच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने भगवे झेंडे असलेले सगळे भगवेधारी मराठा बांधव आझाद मैदानाकडे निघालेले आहेत. कर्नाक बंदराकडे आपण थोड्याच वेळात उतरणार आहोत आझाद मैदानामध्ये. त्यानंतर तिथून मनोज जरांगे पोहोचतील. 15 ते 20 मिनिटांचं हे अंतर असणार आहे. आणि आतापर्यंत महानगरपालिकेच्या अखत्यारीतले सगळे ज्या पार्किंग असतील किंवा मुंबई पोलिसांनी पार्किंगची देखील व्यवस्था केली आहे. कारण 5,000पेक्षा अधिक वाहनं सध्या या ताफ्यामध्ये असल्याची माहिती मिळते. त्यामुळे 8,840 इतकी वाहनं पार्क करता येतील अशी व्यवस्था मुंबई पोलिसांनी केलेली आहे. हा वाहनांचा ताफा सगळ्यात आधी आझाद मैदानामध्ये पोहोचेल. तिथे पोहोचल्यानंतर सगळे मराठा बांधव उतरतील आणि त्यानंतर पुन्हा ही वाहनं मागे वळवली जातील. त्यामुळे सगळेच रस्ते आपल्याला पाहायला मिळतात सध्या जाम असलेले, म्हणजेच वाहतूक कोंडी झालेली आहे. मात्र जोपर्यंत मोर्चा तिथवर पोहोचत नाही तोपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. सगळ्याच वाहतूक ज्या ज्या ठिकाणाहून मराठा मोर्चा जाणार आहे किंवा ही वाहनं जाणार आहेत तो मार्ग पूर्णपणे इतर वाहनांसाठी, खासगी वाहनांसाठी बंद असणार आहे. अगदी. आणि मोठ्या संख्येने आपल्याला गाड्या सुद्धा बघायला मिळत आहेत. सुमित, वाहनांची जसं तुम्ही म्हणालात की ही वाहनं सगळी माघारी फिरतील आणि कशा पद्धतीने पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे, कुठल्या ठिकाणी पार्किंग असेल या गाड्यांसाठी? तर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याच्यामध्ये कर्नाक बंदरमध्ये 500 वाहनं राहतील, कल्याण स्ट्रीटमध्ये 60 वाहनं, त्या रायचूर स्ट्रीटवर असतील, ओल्ड डोंगरी चौकी आहे त्या ठिकाणी देखील वाहनं पार्क करता येणार आहेत. कॉटन ग्रीनला एक मोठा परिसर आहे त्या ठिकाणी 2,000 वाहनं पार्क करता येणार आहेत.
त्याचबरोबर मैलत बंदर आहे, त्याचबरोबर जीपी पार्किंग आहे. अंडर फ्रीवे मध्ये देखील 2000 कार्स ठेवता येणार आहेत. त्यामुळे ही व्यवस्था अगदी फ्रीवेच्या आजूबाजूलाच असलेली आहे, जी वाहनं पार्क करता येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये तसा मोठा बदल करावा लागलेला नाहीये. म्हणजे शहराच्या अंतर्गत पार्किंग किंवा अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जाणार नाही, मुक्त मार्गाचाच वापर यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे मुक्त मार्गावरूनच ही वाहनं पुन्हा एकदा म्हणजे सीपी ऑफिस पासून पुन्हा सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मागच्या रस्त्याने म्हणजे कर्नाक बंदरच्या रोडवरून पुन्हा ही वाहनं या सगळ्या पार्किंगची व्यवस्था जिथे जिथे केली आहे मुक्त मार्गावर त्या ठिकाणी आणली जाणार आहे. त्यामुळे साधारणतः पुढचे 10-10:30 वाजेपर्यंत हा रस्ता असाच बंद असेल. दुसरं म्हणजे आतापर्यंत आपण बघतोय हा सगळा मोर्चा पोहोचलेला आहे तो कर्नाक बंदरला ज्या ठिकाणी आपला पूल उतरतो, मुक्त मार्ग उतरतो त्या ठिकाणापर्यंत मोर्चा पोहोचलेला आहे. मात्र जरांगेंची वाहनं पुण्यात आणि त्यांच्या मागे मोठा ताफा आहे सगळ्या मराठा बांधवांचा, जो साधारणतः अद्यापही चेंबूरपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी तिथपर्यंत ही वाहनांचा ताफा असाच मागे आणखी आहे. त्यामुळे तिथपर्यंत आझाद मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः पूर्ण मोर्चा 9:30 ते 10 वाजू शकणार आहे. निश्चित सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. आता आपण जाऊया नाशिक